उत्तर मुंबईच्या जागेसंदर्भात मातोश्रीवर बैठक. उत्तर मुंबई मतदारसंघात ठाकरेंकडेच हवा. काँग्रेसला ही जागा देऊ नये, पदाधिकाऱ्यांचा बैठकीत आग्रह. सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी. विश्वजित कदम विशाल पाटील नाराज. विश्वजित कदम यांची समजूत काढतील. विशाल पाटील 2019 ची चूक पुन्हा करणार नाही, राऊतांची प्रतिक्रिया. विशाल पाटील काल मला भेटून गेले. उमेदवारी दाखल केल्यानंतर विशाल पाटलांबद्दल निर्णय घेऊ. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तिसरी उमेदवार यादी जाहीर. साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी. मात्र माढ्याचा तिढा अद्यापही कायम. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर. जागा वाटपाबाबत महायुतीत मात्र संभ्रम. सत्ताधारी पक्षांमध्ये अद्याप 5 जागांचा तिढा कायम. कालचा नाना पटोलेंचा अपघात हा त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? विरोधकांना संपवून भाजपला जिंकायचंय का? अतुल लोंढेंचा ट्विटरवरून भाजपला सवाल. कोरोना काळामध्ये एफबी लाईव्ह करणाऱ्यांनी देशहिताचं सांगू नये. संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर राऊतांनी टीका करण्यापेक्षा लोकसभा लढवावी, देशपांडेंचा सल्ला. माढ्या शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी जवळपास निश्चित. 13 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील पक्ष प्रवेश करण्याची शक्यता. रश्मी बर्वे यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच. जात पडताळणी प्रकरणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. एकनाथ खडसेंना राज्यपालपदी नियुक्त करू नये. अंजली दमानी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र. खडसेंच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचीही पत्रातून दिली माहिती. भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर. चंदीगड संजय टंडन यांना संधी, तर चंदीगडमधून किरण खेर यांचं तिकीट भाजपनं कापलं. पंधरा एप्रिलला शरद पवारांची दौंड तालुक्यामध्ये सभा. बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंडमध्ये शरद पवार घेणार सभा. अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता. काँग्रेसचे विशाल पाटील संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार भूमिका. विशाल पाटील लोकसभा निवडणूक लढवणार का की पक्ष आदेश मांडणार, याकडे लक्ष. अखिलेश यादव यांनी केल्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाच्या जाहीरनामा जाहीर. जनता की मांग पत्र हमारा अधिकार जाहीरनाम्याला देण्यात आलं नाव. भुजबळ फार्मसी ड्रोनद्वारे रेकी प्रकरणी ड्रोन ऑपरेटरवर गुन्हा दाखल. तर संशयित पवन सोनीवर अंबड पोलिसात गुन्हा दाखल. लग्न कार्यासाठी ड्रोन उडवल्याची दिली कबुली. पुण्यात नामदेव ताकवणे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. मोदी बागे शरद पवारांची भेट घेऊन केला पक्ष प्रवेश. ज्ञानराधाचे सुरेश काटेंवर पुन्हा गुन्हा दाखल करा. एसपी वानखेडेंचे गेवराई पोलिसांना आदेश. ठेवीदारांना दाखल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश. सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील 16 तारखेला भरणार अर्ज. अर्ज भरताना आदित्य ठाकरेही राहणार उपस्थित. अर्ज भरण्यापूर्वी करणार जोरदार शक्ती प्रदर्शन. माढ्यामध्ये मफियाला उमेदवार मिळेना इतकी वाईट वेळ शरद पवारांवर आली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकरांची टीका. सांगलीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राजीनामा सत्र. विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी ओबीसी पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष डॉक्टर विवेक गुरव यांचा राजीनामा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेनं कर वसुलीचं धोरण बदललं. पालिकेकडून नवीन सप्ततारांकित योजना. 35% फक्त 16% सवलत मिळणार. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यात उद्या महायुतीचा मेळावा. मोहोळ यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री प्रचाराच्या रिंगणात. मेळाव्याला एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.